नमस्कार. ग्रंथ सूक्त. आज रविवार 19 एप्रिल 2026. हिंदू संस्कृतीतल्या वर्षभरातल्या 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर चंद्रशेखर टिळक या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजपासनं पुस्तकांविषयी एक नवीन मालिका मी सुरू करतोय. त्या मालिकेचं नाव ग्रंथ सूक्त. या ग्रंथसूक्त मालिकेमध्ये यापुढे दररोज सकाळी 6:30 वाजता एका पुस्तकाविषयीचा 10 ते 12 मिनिटाचा व्हिडिओ मी आपल्या समोर सादर करणार आहे. या मालिकेचं सूत्र असं असेल की एक विषय, त्याच्यावरती नानाविध लेखकांनी लिहिलेली पुस्तकं, किंवा एक लेखक आणि त्यांनी नानाविध विषयांवरती लिहिलेली वेगवेगळी पुस्तकं. अशा पद्धतीनं आद्य शंकराचार्य, भगवान परशुराम, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, काश्मीर, टाटा, गुलजार आणि त्यासकट इतर अनेक विषय क्रमाक्रमानं घेण्याचा माझा विचार आहे. अशा पद्धतीची ही मालिका ग्रंथ सूक्त. मला आशा आहे की माझ्या या आधीच्या मालिकांना जसा तुम्ही उत्तम प्रतिसाद दिलात तसा तुम्ही या मालिकेलाही द्याल. आपल्या या प्रत्येक व्हिडिओला तुम्ही स्वतः बघा, तुमच्या सर्व परिचितांपर्यंत ते पोचवा, तुमचे मोकळेपणाने अभिप्रायही द्या. तुम्हाला जर काही वेगवेगळी पुस्तकं, विषय सुचले तर ते जरूर सांगा. यथाशक्ती यथामती त्या पुस्तकांचा या मालिकेमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न करीन. आणि अशा स्वरूपाची ही मालिका ग्रंथ सूक्त. ग्रंथ सूक्त सत्र पहिले, आणि या पहिल्या सत्राचं सूत्र आद्य शंकराचार्य. आद्य शंकराचार्य हे सूत्र म्हणून किंवा पहिल्याच सत्राला विषय घ्यायचं कारण म्हणजे अत्यंत उघड आहे की या आठवड्यामध्ये शंकराचार्य जयंती येते. आद्य शंकराचार्य यांचं एक संत म्हणून, एक आध्यात्मिक गुरु म्हणून जेवढं उच्च स्थान आहे, तेवढंच आद्य शंकराचार्यांनी केलेल्या विविध स्तोत्रांची रचना हाही एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि त्यामुळे असं ठरवलं की ग्रंथसूक्त या मालिकेच्या पहिल्या सत्राचा विषय आद्य शंकराचार्य. आणि दुसरं झालं असं की आद्य शंकराचार्य जयंतीच्या निमित्तानं आमच्या डोंबिवलीमध्ये 7 संस्था एकत्र येऊन त्यांनी आद्य शंकराचार्य विरचित अशा काही स्तोत्रांचं सामूहिक पठण करायचं ठरवलं. त्याच्यामध्ये सुसूत्रता यावी, विविध संस्थांच्या माध्यमातून त्याचं प्रशिक्षण आधी देण्यात यावं आणि अशा प्रशिक्षित सहभाग्यांचं सामूहिक पठण व्हावं. आणि एवढ्या करता एक सूत्र म्हणून त्यांनी काही निवडक 11 स्तोत्रांचं एक टिपण तयार केलं. हे टिपण हेच आज ग्रंथसूक्त या मालिकेतल्या पहिल्या सत्राचं पहिलं पुस्तक, सामूहिक पठणमाला. या सामूहिक पठणमाला याच्यामध्ये एकूण 11 स्तोत्रांचा समावेश आहे. साहजिकच त्यातलं पहिलं स्तोत्र हे मंगलाचरण अशा स्वरूपाचं आहे. आणि मग त्याची सुरुवात करताना गणपतीला अभिवादन करायचं म्हणून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा अशी सुरुवात झाली. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की हे स्तोत्र शंकराचार्यांनी रचलेलं नाही, पण त्या पुस्तकाच्या हे सुरुवातीला आहे. आणि तसंही ग्रंथसूक्त या मालिकेचा हा पहिला भाग आहे म्हणून हा श्लोक म्हटला इतकंच. या पुस्तकातलं आद्य शंकराचार्यांनी रचलेलं असं पहिलं स्तोत्र म्हणजे अथ श्री विघ्नेश्वराष्टकम. अथ श्री विघ्नेश्वराष्टकम. आपण सगळेच या ना त्या स्वरूपामध्ये गणेशाचे, गणपतीचे भक्त असतो, तरीही फार क्वचित या स्तोत्राचा विचार आपल्या मनामध्ये येतो. आणि म्हणून ग्रंथसूक्तच्या या पहिल्याच पुष्पामध्ये सुरुवातीलाच मी या स्तोत्राचा उल्लेख केला. शंकराचार्यांनी एकूण 111हून जास्त स्तोत्र रचली असं मानलं जातं. आणि त्यामध्ये 8 स्तोत्रांचा समूह आणि म्हणून अष्टक अशा पद्धतीचे वेगवेगळे भाग अनेकदा पुनरावृत्तीत झालेले दिसतात. त्याचं एक अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे पहिलं स्तोत्र अथ श्री विघ्नेश्वराष्टकम. अथ श्री विघ्नेश्वराष्टकम मध्येच असं नव्हे तर शंकराचार्यांच्या रचनेमध्ये एक जाणवणारं साम्य असं आहे की त्यांनी 111हून जी जास्त स्तोत्र लिहिली
त्यातल्या बहुतेक स्तोत्राच्या प्रत्येक कडव्याची शेवटची ओळ ही एक असते. किंबहुना ती एक ओळ जशी एखाद्या भावगीतामध्ये प्रत्येक कडव्यानंतर ध्रुवपद यावं तशा पद्धतीनं ती ओळ येत जाते. त्या देवांचं स्वर्णन किती वेगवेगळ्या पद्धतीनं करता येतं याची कल्पना आहे. आपल्या पूर्वीच्या काही भागांमध्ये समर्थ रामदासांनी दासबोधाच्या सुरुवातीला गणेश स्तुतीमध्ये गणपतीचं केलेलं वर्णन हे आपण पाहिलंय. त्याच्याही पेक्षा सरस किंवा त्या तोडीचं असं हे वर्णन अथ श्री विघ्नेश्वराष्टकम एकदंत मीश पुत्र माखुमाहमीश्वरम त्वांतराय दंत शून्य मंतराय मंतकम अच्युतादिशेष देव पूजिताग्रिपंकजम विघ्नशैल वज्रिणम विनायकम नमाम्यहम. यातलं विघ्नशैल वज्रिणम विनायकम महामहम ही ओळ या 8 श्लोकांच्या शेवटी येते. यातलं एका पद्धतीची नादमयता, लयबद्धता, गेयबद्धता हे एकंदरीतच शंकराचार्यांनी रचलेल्या अनेक स्तोत्रांचा समान दुवा आहे. आता विघ्नेश्वराष्टकम या स्तोत्राचंच जर एक उदाहरण घ्यायचं झालं तर त्यातला 7वा श्लोक असा आहे, यक्ष दक्ष रक्ष पक्ष पूजिताग्री पंकजम. पुन्हा म्हणतो, यक्ष दक्ष रक्ष पक्ष पूजिताग्री पंकजम भक्ती मुक्ती युक्ती शक्ती शांतिदम शिवार्चितम देव देव देहि देहि केवलम सनातनम विघ्नशैल वज्रिणम विनायकम नमाम्यहम. या श्री विघ्नेश्वराष्टकम या स्तोत्रानंतरचं या पुस्तकातलं दुसरं स्तोत्र किंवा पुढचं स्तोत्र म्हणजे अथ श्री भवान्यष्टकम. अथ श्री भवान्यष्टकम. भव म्हणजे शिव आणि त्याची अर्धांगिनी ती भवानी. भव म्हणजे उत्पत्ती. भवसागरात आपण सगळे चढकत असतो. त्यातनं सुटका होण्यासाठी आपल्याला शक्ती निर्माण करावी लागते आणि ती शक्ती निर्माण होण्यासाठी जी गती मिळावी लागते त्या गतीची अधिष्ठात्री देवता म्हणजे भवानी आणि त्यामुळे त्या भवानीची स्तुती करणार असं हे स्तोत्र. भवान्यष्टकम हा स्तोत्र आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल. अगदीच त्याबाबतची आपली स्थिती विघ्नेश्वराष्टकम सारखी नाही. कदाचित भवान्यष्टकम असं म्हटल्यानंतर लक्षात येणार नाही, पण गतिस्त्वम त्वमेका भवानी म्हटलं की पुन्हा हे स्तोत्र आपल्या मनामध्ये रुंजी घालायला लागतं. मगाशी म्हटलं तसं गेयबद्धता, लयबद्धता, छंदबद्धता आणि अनुप्रास हे शंकराचार्यांच्या एकंदरीतच साऱ्याच स्तोत्रांचं एक व्यवच्छेदक लक्षण आहे. आता त्याचं भवान्यष्टकम या स्तोत्रामधलं उदाहरण पाहायचं झालं तर प्रजेशम रहेशम महेशम सुरेशम, प्रजेशम रमेशम महेशम सुरेशम, दिनेशम निशीथेश्वरम वा कदाचित, न जानामि चान्यत् सदाहं शरण्ये, गतिस्त्वं त्वमेका भवानी, विवादे विषादे प्रमादे प्रवासे, विवादे विषादे प्रमादे प्रवासे, जले चानले पर्वते शत्रुमध्ये, अरण्ये शरण्ये सदा मा प्रपाहि, गतिस्त्वं त्वमेका भवानी. आणि भवान्यष्टकम या स्तोत्रानंतर या पुस्तकात टिपण केलेलं पुढचं स्तोत्र अथ श्री गुरुवाष्टकम. अथ श्री गुरुवाष्टकम हे स्तोत्र 2 अर्थांनी महत्वाचं आहे. मी मगाशी म्हटलं तसं शंकराचार्य विरचित अशा अनेक स्तोत्रांमधल्या प्रत्येक श्लोकातली शेवटची ओळ ही नेहमी एक असते. पण गुरुअष्टकम हा असा भाग आहे की याच्यामध्ये प्रत्येक श्लोकातल्या शेवटच्या 2 ओळी या सारख्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळे उदाहरणच द्यायचं झालं तर मनैश्चन्य लग्नम गुरोरग्निपद्मे ततक्किम 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 या 2 ओळी वारंवार प्रत्येक कडव्याच्या शेवटी पुनरावृत्तीत होतात. मला असं वाटतं की एकंदरीतच आपल्या साहित्य रचनांमध्ये शेवटच्या 2 ओळी पुनरावृत्तीत होण्याची जी अत्यंत अपवादात्मक आणि मोजकी उदाहरणं आहेत त्याची सुरुवात या स्तोत्राच्या रचनेपासून झाली असावी. गुरु अष्टकम या स्तोत्राविषयी असंही एक आख्यायिका सांगितली जाते की शंकराचार्य हे जन्मताच योगी. वयाच्या 4थ्या वर्षी त्यांना सर्व वेद तोंडपाठ होते. सगळ्या उपनिषदांचा त्यांचा अभ्यास झाला होता. त्यांनी ते सार ग्रहण केलं होतं.
वयाच्या 8व्या वर्षी, ज्याला आतुर संन्यास असं म्हणतात, ते घेऊन त्यांनी घर सोडलं आणि आपल्या गुरुच्या शोधामध्ये हा 8 वर्षाचा बालक निघाला. त्यांचे गुरु म्हणजे श्रीमद गोविंदपाद, ते आपल्या या शिष्याची नर्मदा किनारी वाट बघत होते आणि त्यासाठी जवळजवळ शेकडो वर्ष ते समाधी लावून नर्मदा तीरी बसले होते, अशी एक आख्यायिका आहे. आणि ज्या वेळेला बालशंकर तिथे पोचले, त्यावेळेला त्यांनी करुणरसपूर्ण अशा या गुरुवाष्टकमची रचना केली आणि त्यामुळे गुरु गोविंद पादांनी आपली स्वतःची दीर्घ समाधी संपवली किंवा पूर्ण केली किंवा त्यागली, अशी एक आख्यायिका आहे. आणि त्यावेळेला आद्य शंकराचार्यांनी रचलेलं हे स्तोत्र म्हणजे अथ श्री गुरुवाष्टकम. विदेशेषु मान्य स्वदेशेषु धन्य सदाचार वृत्तेषु मत्तो न चान्य मनश्चैन लग्नम गुरोरंगी पद्मे ततः किम ततः किम ततः किम ततः किम, म्हणजे हे. आणि त्याच्यानंतरचं स्तोत्र म्हणजे अथ श्री दत्तात्रय अष्टकम. यामध्ये मी म्हटलं तसं अथ श्री दत्तात्रय षोष्टम मध्ये सोहम दत्त दिगंबरम वसतु मे चित्ते महत मुंदरम, असं त्याचं शेवटची ओळ, ही प्रत्येक 8 कडव्यामधली शेवटची ओळ म्हणून येते. आद्य शंकराचार्यांचं महत्वाचं तत्वज्ञान म्हणजे त्यांनी मांडलेला अद्वैतवाद. मग तो शंकर आणि पार्वती मधला अद्वैतवाद असू दे किंवा शंकर आणि विष्णू याच्यामधला अद्वैतवाद असू दे. अथ श्री दत्तात्रयाष्टकम मधल्या ती दुसऱ्या कडव्यामधली पहिली ओळ ही या अद्वैतवादाचं सुतोवाच आहे. विश्वम विष्णुमयम स्वयं शिवमयम ब्रह्मा मुनींद्रोमयम ब्रह्मेंद्रातिसुरार्गणचितर्मयम सत्यम समुद्रोमयम सप्तम लोकमयम स्वयं जनमयम मध्यादिवृक्षोमयम सोहम दत्त दिगंबरम वसतु मे चित्ते महत सुंदरम. आणि याच्यानंतर या पुस्तकामध्ये येणारं स्तोत्र म्हणजे अथ पांडुराष्टकम. अथ पांडुरंगाष्टकम. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, ही लोकप्रिय ओळ आपल्याला सगळ्यांना माहितीये, ती या स्तोत्रातली आहे. त्याच्यानंतरचं रामपंचरत्न स्तोत्र, याच्यामध्ये पूर्ण ओळ शेवटची म्हणून पुनरावृत्तीत होत नाही, पण शेवटचे 2 शब्द प्रत्येक स्तोत्राच्या या स्तोत्रातल्या प्रत्येक कडव्यातले शेवटचे 2 शब्द एकसारखे आहेत. नमोस्तु रामाय स लक्ष्मणाय, असे ते 2 शब्द आहेत. रामाच्या विविध गुणांचं वर्णन केल्यानंतर त्याच्यानंतरचं स्तोत्र म्हणजे अथ श्री कृष्णाष्टकम. त्याच्यामध्ये प्रत्येक स्तोत्र कडव्याच्या शेवटच्या शब्दामध्ये कृष्णाचंच वर्णन आहे, पण ती वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. कधी त्याला कृष्ण नागर म्हणलंय, कधी त्याला नंदसंभव म्हणलंय, कधी त्याला कृष्णवारणम म्हणलंय, कधी त्याला मेघसुंदरम म्हणलंय, कधी त्याला गोपनायकम म्हणलंय, कधी त्याला कुंजनायकम म्हणलंय, कुठे त्याला नंदलाल सम म्हणलंय. अशा विविध अर्थांची गणित म्हणजे कृष्णाष्टकम. आणि त्याच्यानंतर म्हणजे नर्मदाष्टकम, त्यानंतर शिवमानस पूजा आणि त्याच्यानंतर आत्मषटकम म्हणजे निर्वाण षटक. आता नर्मदाष्टकम, शिवमानस पूजा आणि निर्वाण षटक ही स्तोत्र मला स्वतःला असं वाटतं की शंकराचार्यांनी रचलेल्या सगळ्यात लोकप्रिय झालेल्या स्तोत्रातली ही स्तोत्र आहेत. त्यामुळे त्याचा वेगळा उल्लेख करत नाही आणि वेळेच्या तंत्रामध्ये हा व्हिडिओ बसवायचा म्हणून ग्रंथसूक्त या भागातलं सत्सूत्र आद्य शंकराचार्य असं धरून पहिल्या सत्रातलं पहिलं पुस्तक सामूहिक स्तोत्र पठणमाला याचा समारोप इथेच करतो. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.